वेलकम बॅक टू द टेम्पटिंग टेस्ट। आज आपण बनवूयात पापलेट फ्राय। पापलेट एकदम स्वच्छ धुवून त्याला स्लॅन्ट कट्स करून घ्यायचे। आता एका प्लेटमध्ये मी 2 टीस्पून हळद घेतली आहे, 2 टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून धना पावडर, थोडंसं मीठ, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट आणि अर्धा लिंबू पिळून घेतलाय। आता याला चांगलं मिक्स करून घेऊयात। आता पापलेटला मस्त आपण या मसाल्याने मॅरिनेट करायचं आहे। कटच्या आतमध्ये पण मसाला चांगला लागला पाहिजे। 15 मिनिट किंवा अर्धा तास फिशला साईडला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता मी एका प्लेटमध्ये 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलंय। यामध्ये 3 टेबलस्पून रवा मिक्स करणार आहे, थोडंसं हळद, लाल तिखट, धना पावडर, मीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। पॅन मध्ये थोडं तेल तापवायला ठेवूयात। तेल गरम होईपर्यंत पापलेट आपण रवा आणि तांदळाच्या पिठात मस्त कोट करून घेऊयात। त्याने फिश खूपच क्रिस्पी होईल आणि आतमधून सॉफ्ट होईल। तुम्ही बघू शकता फिश कसं कोट करून घेतेय मी। आता हे मस्त फ्राय करून घेऊयात। तेलामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकलाय। तुम्ही कढीपत्ता सोबत लसूण पण टाकू शकता, कारण ह्याची टेस्ट अजून पण छान होते। दोन्ही बाजूनी मस्त फिश फ्राय करून घ्यायची आहे। एकदम मस्त फिश फ्राय केली आपण। आता याची प्लेटिंग करूया। फिशला कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करून घ्यायचं आहे। रेडी आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी पापलेट फ्राय। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।